नमस्कार मित्रो, मी प्राध्यापक पंकज पाटील, एम के शिंदे ज्युनियर कॉलेज कुसुंबा, तालुका जिल्हा धुळे. विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमातील निबंध लेखन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर निबंध म्हणजे काय, निबंधाचे प्रकार, निबंध कसा लिहावा, निबंध लिहिताना कुठल्या बाबींची काळजी घ्यावी याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तुम्हाला इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 10 मार्कासाठी निबंध हा विचारला जातो. तुम्हाला 5 निबंधाची नावं असेल, त्यापैकी तुम्हाला एक निबंध लिहायचा असेल. त्यापैकी तुम्हाला 10 मार्कासाठी हा निबंध असेल. मग तुम्ही माध्यमिक शाळेत निबंध हा प्रकार अभ्यासला आहे. तुम्ही निबंधाच्या विविध स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. निबंध म्हणजे काय, निबंध कसा लिहावा याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती असेलच. पण आज आपण ती निबंधाबद्दलची सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत, कारण की आपल्याला हा घटक अभ्यासक्रमामुळे अभ्यासायचा आहे. तर विद्यार्थी मित्र, निबंध ही एक कला आहे आणि ती प्रयत्नाने साध्य होत असते. जसं तुम्हाला मी सांगितलं की माझा आवडता प्राणी हा निबंध लिहा, तर प्रत्येकाचा निबंध वेगळा येईल. कोणाचा आवडता प्राणी सिंह असेल, कोणाचा आवडता प्राणी गाय असेल, कोणाचा आवडता बैल असेल. प्रत्येकाचे आवडते प्राणी हे वेगवेगळे येतील. तसंच निबंधामधला जो भाग असेल तो सुद्धा वेगळा असेल. प्रत्येकाचा प्राणी, त्याचं वर्णन, त्याचं खानपान या सगळ्या गोष्टी या वेगळ्या येतील. म्हणजे निबंध हे आपल्या वैचारिक बुद्धिमत्तेवर अवलंबून असतात. निबंध म्हणजे सुसंगत व योग्य विचारांची अर्थपूर्ण रचना म्हणजे निबंध होय. निबंधामध्ये आपल्याला स्वतःचे विचार सूत्रबद्ध पद्धतीने मांडायचे असतात. नीट बांधलेला, नीट गुंफलेला, नीट जुळवलेला असतो तो निबंध. विषयाला अनुसरून आपण आपल्या मनातील भावना, विचार यांची सूत्रबद्ध गुंफण निबंधात करणे अभिप्रेत असते. निबंधामध्ये आत्मविष्काराला भरपूर वाव असतो आणि म्हणून याची संस्कृतमध्ये एक व्याख्या केलेली अवघ्या 3 शब्दात आहे. निबंध म्हणजे निबंधते अस्मिन् इति, अर्थात जिच्यामध्ये विषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचनामध्ये निबंध होय. मग निबंधाचे एकूण 5 प्रकार पडतात आणि आपण या 5 प्रकारांचा आता अभ्यास करणार आहोत. यामधील पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध, दुसरा आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध, तिसरा आहे आत्मवृत्तात्मक निबंध, चौथा आहे कल्पनारम्य निबंध आणि 5वा वैचारिक निबंध. तर पहिला जो काही प्रकार आहे वर्णनात्मक निबंध, आता आपण याचा अभ्यास करणार. तर आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, वास्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब चित्र वाचकांसमोर रेखाटणे किंवा उभे करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. आपण जे जे पाहिलेले असते, जे जे अनुभवलेले असते त्याचे शैलीदार वर्णन या निबंध प्रकारामध्ये अपेक्षित असते. मग आपण सहलीला जातो, प्रवास करतो, एखादी घटना पाहतो, एखादं स्थळ पाहतो, किल्ले वगैरे पाहतो, तर यांचंच आपल्याला चित्र त्या ठिकाणी रेखाटायचं असतं. यासाठी आपल्याकडे तीक्ष्ण नजर असणे आवश्यक असते, म्हणजे सूक्ष्म निरीक्षण. जसं कॅमेरामनकडे तीक्ष्ण नजर असते आणि तो चांगले आणि हुबेहूब फोटो रेखाटतो, तसं आपल्याकडे सूक्ष्म निरीक्षण जर असेल तर आपण चांगले लिखाण करू शकतो, चांगला निबंध लिहू शकतो. तर या प्रकारात तुम्हाला काही निबंधांची नावं येतील. ती म्हणजे आमची सहल, किंवा वसंत ऋतू, किंवा मी पाहिलेला क्रिकेटचा सामना, किंवा मी पाहिलेला अपघात, किंवा रम्य ती पाठ, असे तुम्हाला निबंध येतील. तर ते तुम्हाला वैचारिक दृष्टिकोनातून लिहायचे आहेत. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. तर व्यक्तीचे शब्दचित्रण करणारा निबंध म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध होय. आता आपण
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारचे लोक पाहतो. शिक्षक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, शेतकरी, शेतमजूर, भाजी विक्रेता, पोस्टमन, पेपरवाला, आई वडील, शिक्षक. तर आपल्याला अशा लोकांची हुबेहूब चित्तवेधक आणि कलात्मक शब्दचित्र उभे करता आली पाहिजे. आणि निबंध लिहिताना आपण ती जर काळजी घेतली तर वाचकांपुढे तो व्यक्तीच डोळ्यासमोर उभा राहील असं त्या ठिकाणी भास हा तयार होत असतो. आपल्याला या निबंधात व्यक्तीचं संपूर्ण जीवन चरित्र तपशीलवार लिहिणे अपेक्षित नसते, तर व्यक्तीची शरीरयष्टी, सवयी, लकबी, रंगरूप, पेहराव, स्वभाव, व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्ये याचे वर्णन करणे आवश्यक असते. व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ व्यक्तीच्या माहितीचा तपशील नव्हे, तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे, कर्तृत्वाचे सुसंगत आणि लालित्यपूर्ण शब्दचित्रण म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध होय. तर यामध्ये तुम्हाला काही निबंध येतील ते म्हणजे कशी, माझी आई, माझे आवडते शिक्षक, माझा आवडता नेता, माझा आवडता कलावंत, माझा आवडता प्राणी, माझा आवडता पक्षी. तर आपल्याला या प्रकारात जो विषय असेल त्या व्यक्तीविषयी, त्या प्राणीपक्षीविषयी आपल्याला त्याची माहिती या ठिकाणी नमूद करायची आहे. पुढचा प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंध. तर या प्रकारच्या निबंधात कोणी आपली कथा लिहित असतो, कोणी आपल्या भावभावनांचे, सुखदुःखांचे, विचारांचे, अनुभवांचे कथन करत असतो. मग गोड कडू आठवणींचा तो एक रम्यपट असतो. तर आत्मवृत्त म्हणजे काय की कल्पना, विचार आणि भावना या तिन्हांची सागड घालून प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत स्वतःविषयी लेखन करणे म्हणजे आत्मवृत्तात्मक निबंध होय. या प्रकारच्या निबंधांना मनोगत, कैफियत, कहाणी, आत्मकथन असेही नावं आहेत. मग आत्मकथन करताना आपण त्यांच्या अंतरंगात मनाने शिरून त्याची सुख दुःखे अनुभव याच्याशी एकरूप होऊन ते कथन करायचे असतात. या प्रकारात कल्पना विलासाला भरपूर वाव असतो. मग यामध्ये मी स्वतः बोलतोय असं त्या ठिकाणी वाचकाला वाटलं पाहिजे. जसं मी नदी बोलते, तर त्या ठिकाणी स्वतः मी नदी प्रथम पुरुषी भाषेत बोलते असं आपण त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे. तर तुम्हाला या प्रकारात जे काही निबंध येतील ती म्हणजे शेतकऱ्याचे मनोगत, वृत्तपत्राचे मनोगत, पडक्या किल्ल्याचे मनोगत, पडक्या इमारतीचे मनोगत असे तुम्हाला या ठिकाणी निबंध विचारले जातील. चौथा प्रकार आहे कल्पना प्रधान निबंध. तर हा निबंध लिहायला तसा सोपा असतो, कारण की यामध्ये आपल्याला फक्त कल्पना करायच्या असतात. या प्रकारच्या निबंधात कल्पना विलासाला महत्त्व दिले जाते आणि आपण सहज नवनवीन कल्पना करू शकतो. मग आपल्याला कल्पना करण्याचा सवय असावी लागते. कल्पनेच्या दुनियेत आपण रममाण झाले पाहिजे, तेव्हा आपण हा निबंध चांगल्या प्रकारे लिहू शकतो. एकातून दुसरी कल्पना, दुसऱ्यातून तिसरी कल्पना, आपण असं कल्पनेच्या माध्यमातून हा निबंध साखळीतून आपल्याला जोडता आले पाहिजे. मग कल्पना ही प्रत्येकाला येते. दररोज आपण कुठल्या ना कुठल्या कल्पना करत असतो. मग यात आपल्याला निबंध येतील मी पक्षी झालो तर. आता आपण प्रत्यक्ष पक्षी आहेत का? नाही. तर पक्षी आकाशात कसा उंच उडतो, कशी भरारी घेतो, त्याची स्वप्न कशी असतात, तेच आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. मग तुम्हाला या ठिकाणी नमुना विषय असतील, मी अभिनेता झालो तर, परीक्षा झाल्या नाही तर, आता हा लॉकडाऊनचा काळ आणि यावर्षी परीक्षा झाल्या नाही तर तुम्हाला निबंध उत्तम प्रकारे लिहिता येऊ शकतो. मला पंख असते तर, घड्याळ बंद पडली तर, सूर्य उगवला नाही तर, मी पंतप्रधान झालो तर असे तुम्हाला या कल्पनेच्या माध्यमातून हे निबंध लिहायचे आहेत. पुढचा प्रकार आहे पाचवा वैचारिक निबंध. तर या प्रकारात विचाराला महत्त्व असते आणि हा
प्रकार विचारावर आधारित असलेला असतो. मग एखाद्या विचाराला समस्येला प्राधान्य देऊन त्यासंबंधित साधक बाधक चर्चा करणारा निबंध म्हणजे वैचारिक निबंध होय. जसं मोबाईल शाप की वरदान, तर या ठिकाणी फक्त मोबाईल शाप म्हणून आपल्याला मांडणी करता येणार नाही किंवा मोबाईल वरदान म्हणून फक्त मांडणी करता येणार नाही, तर दोघांची बाजू आपल्याला त्या ठिकाणी मांडावी लागेल. शाप कसा आणि वरदान कसं आहे आपल्याला त्या ठिकाणी नमूद करावं लागेल आणि ते आपल्याला पटवून देता आलं पाहिजे. ते आपल्याला काही मुद्दे खोडता आली पाहिजे. खंडन मंडन साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी अपेक्षित असते. निबंध एकांगी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि निबंधाच्या समारोपात निबंध लेखकाने कोणत्याही एका निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचणे अपेक्षित असते आणि कमीत कमी शब्दात आपले विचार परिपूर्ण मांडण्याचे कौशल्य या निबंधाच्या प्रकारामध्ये आवश्यक असते. या प्रकारात केवळ आपण गंभीर विषय हाताळले असे नाही, हलके फुलके विषयी आपण या ठिकाणी हाताळू शकतो. तर आपल्याला या प्रकारात निबंध विचारले जातील. पर्यावरणपूरक आव्हाने, दूरदर्शन शाप की वरदान, काय श्रेष्ठ मनगट का मन, असे आपल्याला या ठिकाणी निबंध विचारले जातील. तर आपल्याला ते लिहिता आले पाहिजे. यापुढील भाग निबंध लेखनाची पूर्वतयारी. तर आपल्याला निबंध लेखनाची पूर्वतयारी जर आपण केली तर त्यासाठी आपल्याला श्रवण, संभाषण, लेखन, निरीक्षण, मनन, चिंतन, शब्दसंपत्ती विकास, लेखन सराव याच्यावर जर भर दिला तर आपण उत्तम निबंध लिहू शकतो. आपण हे घटके अभ्यासले पाहिजे. श्रवण, आतापर्यंत तुम्ही श्रवण हे भाषिक कौशल्य आत्मसात केले आणि या श्रवणामधून शब्दसंपत्ती आणि विचार प्रक्रियेचा विकास होत असतो. मग यासाठी तुम्ही रेडिओवरील, टी व्हीवरील कार्यक्रम ऐकली पाहिजे. वक्तृत्व स्पर्धेमधील भाषणे ऐकली पाहिजे. यातून आपल्याला चांगले विचार कळतात. काही चांगली गाणी ऐकली पाहिजे आणि त्याच्यामधून आपला विकास हा होत असतो आणि तो अशा श्रवणामधून आपल्याला तो निबंध लेखनास उपयोगी पडतो. दुसरा भाग आहे संभाषण. तर आपण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा परिसंवाद, चर्चासत्र, वक्तृत्व स्पर्धा यामध्ये भाग घेतला पाहिजे. शिक्षकांशी गप्पा गोष्टी केल्या पाहिजे आणि आपल्याला त्यामुळे सहज बोलता येईल. आपली भाषाशैली प्रभावी होईल आणि आपण जर चांगलं संभाषण केलं तर आपल्याला त्यामधून चांगली शब्दसंपत्ती मिळत असते आणि त्यामधून आपण चांगलं बोलू शकतो. तिसरा घटक आहे वाचन. आपण अशी म्हण ऐकतो की वाचाल तर वाचाल, म्हणून आपण भरपूर वाचन केलं पाहिजे. दैनंदिन वृत्तपत्र असतात, नियतकालिके असतात, आवडीची पुस्तकं असतात, आपण ती वाचली पाहिजे. वृत्तपत्र आपल्या घरी दररोज येतं, शाळेत येतं, आपण ते जर वाचलं त्यामधून आपल्याला खूप अशी माहिती मिळते. त्यात लेख, अग्रलेख असतात, तसंच जनरल नॉलेज असतं आणि याचा आपल्याला खूप फायदा होत असतो. चौथा प्रकार आहे लेखन. आपण श्रवण, वाचन जर केलं तर आपण चांगलं लेखन करू शकतो. मग तुम्हाला जे जे आवडेल ते तुम्ही एका ठिकाणी नमूद करून ठेवलं पाहिजे, लिहिलं पाहिजे आणि दररोज विश्रांतीच्या वेळेत, फावल्या वेळेत आपण एक परिच्छेद, एक उतारा, 10-15 चांगल्या ओव्या लिहिल्या पाहिजे. त्यामुळे आपल्याला लेखनाची सवयही होईल. पुढचा घटक आहे निरीक्षण. तर आपण आपल्या भोवती ज्या काही घटना घडतात याचं सूक्ष्मदर्शक निरीक्षण केलं पाहिजे. आपण जातो फिरतो पण आपण इतर गोष्टींकडे लक्ष देत नाही. जसं आपण दररोज उपहारगृह, ग्रंथालय, बाजार, मेळावे, सभा संमेलने, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, प्रदर्शन या ठिकाणी फिरायला जातो. पण तेथील लोक, त्यांचे संवाद, तेथील त्यांचा पेहराव इत्यादी गोष्टी आपण जर पाहिल्या तर आपल्याला त्यामधून बरीचशी माहिती कळते. किंवा आपण काही पशु पाहतो तर त्यांचं उडणं, त्यांचा रंग, त्यांची उडण्याची कला, बसण्याची कला, वजन सांभाळण्याची कला या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपलं निरीक्षण हे चांगलं होऊ शकतं. मग किंवा क्रिकेटचे आपण सामने पाहत असतो, तो सामना कसा खेळला जातो, कोण कसं खेळतं याचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला त्यामधून
सूक्ष्म असं निरीक्षण मांडता येऊ शकतं. पुढचा घटक आहे शब्दसंपत्ती. तर आपण जर भरपूर वाचन केलं तर आपल्याकडे शब्दसंपत्ती वाढत असते. मग काही लोक बघा तासन तास बोलतात, आपल्याला वाटतं की हा व्यक्ती एवढा कसा बोलतो, हे शिक्षक एवढं कसं बोलतात. त्यांच्याकडे शब्दसंपत्ती भरपूर असतात म्हणून ते न अडखडता न अटकता तासन तास बोलू शकतात. मग यासाठी आपण समानार्थी शब्द, उर्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, काव्यपंक्ती, अवतरणे, अलंकारिक वाक्ये, छोटेसे चुटके इत्यादींचा संग्रह आपल्याकडे असला पाहिजे. 7वा घटक आहे उत्तम सराव. तर सराव असेल लेखनाचा तर आपण चांगलं लिहू शकतो. म्हणून आपण त्यासाठी दररोज काही ना काही लेखन केलं पाहिजे. आणि आपण जर चांगलं लेखन केलं तर आपण चांगलं लिहू शकतो आणि त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. म्हणून निबंध ही एक कला आहे आणि आपल्याला ती कला आपल्या विचारांनी वाचन, मनन, पठनने विकसित करता येऊ शकते. याच्या पुढील भाग आहे तो म्हणजे उत्तम निबंध लेखन कसे असावे, याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. आपण जर निबंध लेखन करताना काही बाबींचा अभ्यास केला तर आपल्याला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. म्हणून आपण त्या बाबी आता अभ्यासणार. निबंध लिहिताना आपण आकर्षक सुरुवात केली पाहिजे. एकात एक संयुक्तिक मुद्दे गुंफले पाहिजे आणि परिणाम शेवट केला पाहिजे. आकर्षक सुरुवात, जसं आता आपण वृक्षाचे मूलभूत हा निबंध लिहिणार तर आपल्याला याची प्रस्तावना करता आली पाहिजे. जसं काही वर्षांपूर्वी एका कावळ्याने लिंबोडीच्या झाडाखाली पडलेली लिंबोडी गिळली आणि एका डोंगरावर जाऊन त्याने विष्ठा केली आणि त्या विष्ठेमधून ती लिंबोडी त्या डोंगरावर पडली, तिच्यावर माती पडली आणि कालांतराने पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू झाला आणि त्या लिंबोडीमधून अंकुर बाहेर पडले आणि ते अंकुर म्हणजे बीज होय आणि त्या ठिकाणी माझा जन्म झाला. आणि पावसाला चांगली सुरुवात झाल्यामुळे मला काही पानं फुटली आणि हवा, ऊन, वारा याच्यात खेळत खेळत हळूहळू मी मोठा व्हायला लागलो. अशी आपल्याला प्रस्तावना त्या ठिकाणी करता येऊ शकते. म्हणी, वाक्यप्रचार, सुभाषिते यांचा आपण योग्य वापर करू शकतो. आता सैनिकाचे मनोगत हा निबंध असेल तर आपण देशभक्तीपर गाणे त्या ठिकाणी टाकू शकतो, काही म्हणी वगैरे टाकू शकतो. तसंच अवतरण चिन्हाचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. बोलणाऱ्याचे बोल जसे तसे लिहावे लागतात. बस सिंगल अवतरण चिन्ह, डबल अवतरण चिन्ह आपण त्या ठिकाणी वापरलं पाहिजे. निबंध लिहिताना त्याला अर्थपूर्ण शब्दरचना असली पाहिजे. फक्त लिहून काही कामाचं नाही. काहीतरी अर्थ असेल तर ते लिखाण वाचणे होऊ शकतं. विरामचिन्हांचा आवश्यक वापर. लिहिताना आपण व्याकरणाच्या नियमाला अनुसरून लेखन केलं पाहिजे. स्वल्पविराम, पूर्णविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गाराचं चिन्ह, अवतरण चिन्ह असे विविध चिन्हांचा आपण वापर केला पाहिजे. परिच्छेद रचना. काही विद्यार्थी बघा तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहितात, कुठेही परिच्छेद करत नाही. तर प्रत्येक मुद्दा जो असेल तो प्रत्येक वेगळ्या परिच्छेदमध्ये मांडला गेला पाहिजे. आता काही इंग्रजीचे विद्यार्थी बघा लिहिताना काय करतात, पुनरावृत्ती म्हणजे 2-4 त्यांना ओळी येतात, त्या ओळी ते पुन्हा 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 लिहित असतात. तसं विनाकारण भारूडभरती लिहायची नाही, त्यात तुम्हाला काही मार्क मिळणार नाही. आपल्याला जेवढं सुचेल तेवढं आपण व्यवस्थित लिहिलं पाहिजे. आपलं अक्षर सुवाच्य असलं पाहिजे, म्हणजे निदान समोरच्याला वाचता येईल असं आपण सुवाच्य अक्षर काढलं पाहिजे. प्रासादिक भाषाशैली. आपलं लिखाणे समोरच्याला आवडेल अशा पद्धतीने आपण लिहिलं तर ते चांगलं होत असतं. म्हणून आपली भाषाशैली प्रासादिक असली पाहिजे. तर विद्यार्थी मित्र, आपण असं निबंध म्हणजे काय, तसंच निबंधाचे प्रकार, निबंधाचे स्वरूप, त्यानंतर निबंध लेखनाची पूर्वतयारी, उत्तम निबंध लेखन कशी करावे याचा अभ्यास केला तर तुम्हाला 10 मार्कासाठी निबंध हा प्रकार अभ्यासाचा आहे.
आणि तुम्ही जर चांगलं वाचन केलं, लिखाण केलं तर तुम्हाला निबंध चांगल्या प्रकारे लिहू तुम्ही शकतात. धन्यवाद.